तर शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचं हत्यार उपसलेलं होतं। अखेर सरकारनं याची दखल घेत शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला। त्यामुळे बच्चू कडूंनी आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित करत सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे। नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे बघूयात। 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगा का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। माय वय आणि मलेत पास तू। अखेर शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारच्या आश्वासनानंतर बच्चू कडूंनी आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलंय। शेतकरी संघटनेचा उच्चस्तरीय समितीच्या अहवालानंतर शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे। दरम्यान 2 ऑक्टोबरच्या आत सरकारनं कर्जमाफीची तारीख सांगावी, अन्यथा मंत्रालयात घुसणार असा इशारा कडूंनी दिलाय। शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांमध्ये उच्चस्तरीय समिती नेमणार। समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येणार। थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देण्याबाबत लवकरच निर्णय घेणार। दिव्यांगांच्या मानधनवाढीबाबत 30 जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल। सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। भगतसिंग 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला भगतसिंगगिरी करू। आपण आंदोलन मागे घेत नाही, फक्त पुढे ढकलतोय कारण येणारा पाऊस आमच्या डोक्यावर आहे। त्या शेतकरी गटकाला आणि दिव्यांग गटकाला न्याय देणं ही आमची देखील सगळ्यांची जबाबदारी आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल। समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल। दिव्यांगांच्या मानधनासाठी 30 जून या पुरवणी बजेटमध्ये मानधन वाढीची तरतूद करण्यात येईल। शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी थेट पुण्यात अजितदादांविरोधात प्रहार केला। आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला। अजितदादा बोलायला उभे राहताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी थोडा वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। अखेर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर काढलं। तुमचं काय काम आहे? बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत, असं मागण्या वेगवेगळ्या, त्यांच्या 17 का काही वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू। त्या समितीत तुम्हालाही घेतो, म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार। त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्व्हॉल्व करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे झेपेल, राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल। अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे। कर्जमाफी थांबवली होती, कोणी बोलत नव्हतं। अजितदादाचं मला बयान माहित आहे, ते म्हणत होते मला कुठं माहित आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफीची घोषणा केली म्हणून। पण आज अजितदादा बोलले पुण्याला, दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजितदादांना तिथं सांगितलं का कर्जमाफी आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे, म्हणजे आपल्या आंदोलनानं बोलकं केलाय, लक्षात घ्या। अजितदादांच्या कार्यक्रमातून पोलिसांनी बाहेर काढल्यानं कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। गणेश कला क्रीडा संकुलाबाहेर भर रस्त्यात ठिय्या मांडण्यात आला आणि त्यामुळे पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना स्वारगेट पोलीस ठाण्यात नेलं। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आणि पेरणी ते कापणी सर्व खर्च शेतकऱ्यांचा करावा आणि जे आता पाऊस पडला ते नुकसान म्हणजे जे नुकसान भरपाई ते फक्त पंचनामे होतात, कागदावर राहतात, पण त्याची दखल मात्र शासन घेत नाही। दादा तर म्हणतात मी एकदा ठरवलं तर एका दिवसात करेल, पण आता काय एका दिवसात समिती होत नाही का होत नाही? शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेनं अहिल्यानगरच्या शेवगावात अनोखं आंदोलन केलं। तहसील कार्यालयात म्हैस घुसवत सरकारचा निषेध करण्यात आला।
तर बीडच्या अंबाजोगाईमध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लोटांगण घालत आंदोलन केलं। यावेळी महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते। आज या ठिकाणी बच्चूभाऊच्या समर्थनामध्ये गेले 6 दिवस झालं बच्चूभाऊ अन्नत्याग आंदोलन म्हटले आहेत। संबंधित जिल्ह्यामधून जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा असतील, संदीपभाई क्षीरसागर असतील, विजयसिंहराजे पंडित असतील, प्रगतदादा सोळंके असतील, यांनी सुद्धा या ताकदीने आम्हाला पाठिंबा दिला। सरकारने शेतकऱ्याचा कोरा सातबारा कोरा केला पाहिजे, दिव्यांगाचं मानधन वाढलं पाहिजे आणि या लाडक्या बहिणीची फसवून सरकार आलं, त्या लाडक्या बहिणीला त्यांनी न्याय दिला पाहिजे। विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीनं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, पण सत्तेवर आल्यापासून सत्ताधारी आपल्या आश्वासनापासून पळ काढत होते। मात्र बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळं सरकारचे धाबे दणाणले आणि त्यामुळं आता तरी सरकार कर्जमाफीचं आश्वासन पाळणार का हे लवकरच स्पष्ट होईल। पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।